तर मित्रांनो, तुम्ही राहीबाई पोपेरे यांचं नाव ऐकले का? नाही. म्हणजे अकोल्यात राहून जर तुम्ही त्यांचं नाव ऐकलं नसेल तर आपल्याला खरंच एक जागरूक नागरिक बनण्याची गरज आहे. चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अकोले तालुक्यात कोंभाळणे नावाच्या गावात एक साधारण स्त्री राहत होता. म्हणजे ज्यांचं शिक्षण फार मोठं नव्हतं, पण त्यांच्याकडे जे नॉलेज होतं, जे ज्ञान होतं, ते संपूर्ण जगाला शिकवण्यासारखं होतं. आणि ह्या आहेत राहीबाई पोपेरे, महाराष्ट्राच्या बीज माता. यांना सीड मदर म्हणून पण ओळखलं जातं. म्हणजे जेव्हा सारं जग हायब्रिड बियाणांच्या मागे धावत होतं, त्यांनी देशी बियाणांना वाचवायला सुरुवात केली आणि 100पेक्षा जास्त बियाणे त्यांनी जपली, त्यांच्या जाती जपल्या. आणि हळूहळू त्या अकोलेच्या कोंभाळणे गावातून सुरू झालेला प्रवास पूर्ण भारतामध्ये पोहोचला. मग आला तो क्षण 26 जानेवारी 2020. या दिवशी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. आणि हा क्षण जो होता तो संपूर्ण अकोलेच्या लोकांसाठी अभिमानाचा क्षण होता. एवढंच नाही तर मार्च 2026 मध्ये HSC बोर्डामध्ये त्यांच्यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला की सकारण स्पष्ट करा, राहीबाई पोपेरे यांना बीजमाता म्हणतात. आणि 3 मार्क्ससाठी आलेला तो प्रश्न. आणि आपण सर्वजण अकोल्यात राहून जर त्यांचं नाव ऐकलं नाही, त्यांची हिस्ट्री माहीत नाही, तर आपल्याला खरंच एक जागरूक नागरिक बनण्याची गरज आहे.